पुण्यामध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी कुठलाही प्रकारची कमतरता नाही आहे. आपल्याकडे डोमेस्टिक सप्लायसाठी जेवढा एलपीजी पाहिजे तेवढा पुरेशा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पुढेही सुद्धा अडचण येणार नाही, म्हणून शासनाने कमर्शियल सप्लायवर काही टक्के बंदी आणलेली आहे. तर सर्वात आधी जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की पॅनिक मध्ये येऊन आपण एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावू नका. पॅनिक मध्ये ऍडिशनल घेण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आहे, त्याच्यामुळे रांगा लागते आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि एक पॅनिकची सिच्युएशन क्रिएट होते. तर तसा कुठलीही परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्येही नाही आहे. पुण्यामध्ये इनफॅक्ट प्रोडक्शन पण होत असतो आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या डोमेस्टिक सप्लाय ची कमतरता आज पण नाही, पुढे पण येणार नाही. त्यासाठी सर्व काळजी शासकीय स्तरावर घेतली जात आहे. याच्यामध्ये एक गोष्टी आम्ही सांगतो, कंटिन्युअसली आपल्याकडे सप्लाय येत असते आणि शासनाने 4 प्रकारचे क्रायटेरियाज प्रमाणे करून दिलेले आहेत की मागचे 6 महिन्यामध्ये जेवढा आपल्याला साठा लागला होता वेगवेगळे सेक्टरसाठी, त्याच्यामध्ये डोमेस्टिक सप्लाय, कमर्शियल सप्लाय, क्रायटी सेक्टरचा सप्लाय, त्याच्याप्रमाणे त्यांनी मागचे 6 महिन्याचा अंदाज घेऊन 100%, 80% पुरवठा करा त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. तर त्याच्यानुसार त्यांनी डोमेस्टिक सप्लायसाठी निर्देश असे आहे की 100% सप्लाय आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये मात्र एक अट आहे की एक सिलेंडर जे आहे ते 25 दिवसासाठी, म्हणजे एक कन्झ्युमरला 25 दिवसामध्ये एक मिळते. तर तो एक कंडिशन शासनाने लावलेली आहे. पण याच्याशिवाय कुठल्याही प्रकारची कमतरता असणार नाही. आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे. सप्लाय सुद्धा चालू आहे आपल्याकडे, प्रोडक्शन पण त्या पद्धतीने चालू आहे. तर डोमेस्टिक सप्लायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. काल चीफ सेक्रेटरी त्याची बैठक पण झाली आणि त्याच्यामध्ये त्याने आणखीन 2 दिशानिर्देश आम्हाला दिलेले आहेत. पहिला आहे की जे आपल्याकडे सर्व हॉस्पिटल्स आहे त्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय कमी नाही पडला पाहिजे, ते आपण इन्शुअर करतोय. आणि सेकंड, जे हॉस्टेल्स आहेत म्हणजे शासकीय हॉस्टेल आणि एडेड हॉस्टेल, त्यांनाही सुद्धा सप्लाय कंटिन्युअसली देतील, तेही आम्हाला इन्शुअर करायला सांगितलं, तर तेही आम्ही इन्शुअर करतोय. मात्र सिच्युएशन बघून काही ठिकाणी काही लोक ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यामध्ये पथक स्थापित केलेले आहे तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक आणि ऊस निरीक्षक सुद्धा आहे आणि याचं काम आहे की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन तपास करत आहेत. तुझ्या प्रोडक्टचं होल्डिंगही झालं पाहिजे, ब्लॅक मार्केटिंग झालं पाहिजे. बघा आपल्याकडे त्या पद्धतीने सप्लाय आहे त्या पद्धतीने कमी नाही पडतात. मात्र जे ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग झालं तर पुढे जाऊन कमी पडू शकतो. तर प्रशासन म्हणून आम्ही सर्व काळजी घेतोय. कोणी होल्डिंग ब्लॅक मार्केटिंग प्रकारचे प्रयत्न करू नये. आम्हाला काही ठिकाणी खूप असेही तक्रार आलेली आहे की हा सिच्युएशनचा वापर करून काही ठिकाणी काही लोक जे आहेत ते जास्त दरामध्ये विकण्याची